एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी येथील शहापूर स्मशानभूमीमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली। त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। सदरच्या प्रकारामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। इचलकरंजी येथे पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे पंचगंगा नदीवरील स्मशानभूमीमध्ये पाणी आल्याने इचलकरंजी शहर व परिसरातील मृतदेहावर शहापूर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार सुरू आहेत। गुरुवारी सायंकाळी शहापूर येथील जावईवाडीमध्ये असणारे संतोष बनहट्टी त्यांचा मृत्यू झाला होता। त्यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले होते। ते संस्कार केल्यानंतर नातेवाईक घरी निघून गेले, परंतु सरणासाठी असणारी लाकडं कमी पडल्याने मृतदेह अर्धवट जळला होता। अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी ओढत बाहेर काढला व त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली। सदरचा प्रकार रक्षा विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांच्या लक्षात आला। नागरिकांनी सदर कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता सदरची भटकी कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात होती। काट्या व दगडाने मारत सदर कुत्र्यांना हुसकावून लावत सदर अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे संरक्षण केले। घडल्या प्रकाराबद्दल नागरिकातून संताप व्यक्त केला जात असून शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी चाणक्य संस्थेच्या मार्फत सोय करण्यात आली। त्यासाठी स्वामी नामक एक कर्मचारी नेमला आहे। अंत्यसंस्कारानंतर तेथे असणाऱ्या फलकावर मृताचे नाव नोंदणी करण्याची सोय आहे, परंतु शहापूर येथील स्मशानभूमीमध्ये अशी कोणतीही सोय नाही।